नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे गणपती विसर्जन। लहान मुलांनी सकाळीच आरती आवरले गणपती विसर्जनाला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला। गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। येते का नाही? आरती करून झाले, आपण विसर्जनाला नेले मूर्ती। खूप वाईट वाटतं विसर्जन करताना बाप्पाचं, पण समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींना आळा घाल असं मागणं मागून आपण बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि आता घरी जाणार आहोत। आज आहे सुट्टीचा दिवस, पूर्ण व्यस्त दिवस असणार आहे। घरी आल्यानंतर फिश टँक धुवायचं काम आपण काढलेलं आहे। फिश टँक किमान 15 दिवसातून एकदा तरी धुवावं लागतं। 2च मासे राहिलेत आता फिश टँक मध्ये। चला तर मग फिश टँक साफ करायला घेऊया। पण फिश टँक मी साफ करत नाही, अनन्या, काव्या आणि काव्याचे पप्पा तिघं मिळून फिश टँक साफ करतात। पाईपा थ्रू पाणी आपले काढू। काव्या मॅडमला खूप महत्त्वाचं काम दिलं आहे। खरं तर काव्या आणि अनन्याची खूप मदत होते। मासे 2च राहिलेत। पाणी बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर मासेही आपण काढून घेऊया। मोटरही काढून घेऊया, स्वच्छ धुवावी लागेल। खरं तर आधी कलरफुल दगडी पण टाकलेल्या होत्या, पण गेल्या महिन्यात त्या सुद्धा काढल्या।
काव्य आणि अनन्याची खूप मदत होते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. काव्य आणि अनन्या आता थोडं थोडं पाणी भरतील फिश टँकमध्ये. फिश टँक ऑलमोस्ट भरला आहे. खूप सुंदर एकदम ट्रान्सपरंट पाणी वाटते साफ केल्यानंतर फिश टँक. थोडा वेळ ऑक्सिजन चालू ठेवूया आणि मग मासे टाकूया पाण्यामध्ये. स्वच्छ केल्यानंतर किती छान नीट क्लीन वाटतं. खरं तर खाली कलरफुल दगडी टाकल्या पाहिजेत. नेक्स्ट टाईम आपण टाकूया फिश टँकमध्ये. आता त्याच्यामध्ये मासे टाकूया. 2च आहेत मासे. गणपती विसर्जन झालेले आसपासचे सर्वांचे. काव्य आम्ही निघालो कुठे? डीमार्टला. लिस्ट केले या डीमार्टला जाऊया. सामान भरायचं. त्यांना सुट्टी आहे म्हणून आज डीमार्टची यादी झालेली आहे. चला निघूया. हे घे का? चिठ्ठी आहे. ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. बिस्किट असं वगैरे लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. पप्पाची गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला. चैन पडे ना आम्हाला. डीमार्टला जाऊन फटाफट सामान भरूया. तसंही जास्त वेळ नाही लागत मला शॉपिंगला. आपल्याला एक दीड तास खूप झाला सामान आणण्यासाठी. हाय कर. कारण दोघे पण डिवाईड होतो आम्ही आणि पटापट सामान घेतो. देखो 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 कैसे खा रही है. देखो देखो इन्हें देखो. देखो देखो दो खा रही आइसक्रीम. सामान घेऊन झालंय. आता आपण घरी जाऊया. फटाफट स्वयंपाक करूया आणि विसर्जनच्या तिथे जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. जेवण वगैरे झालंय. अनन्या काव्याला छोट्यांना सर्वांना खाली घेऊन आलो मिरवणूक पाहण्यासाठी. गाणी लावले. छान एन्जॉय करतायत. अनन्या काव्या काय काव्याच्या मैत्रिणीसोबत एन्जॉय करते. म्युझिकवर छान डान्स करतायत. एक विसर्जन झालं
की वातावरण एकदम शांत होणार आहे. कारण एक 10 दिवस सवय लागलेली असते, 10 दिवसापेक्षाही जास्त 15 दिवस आपण तयारीमध्ये गणपती बाप्पाच्या, आणि त्याच्यानंतर 10 दिवस वातावरण एकदम मंगलमय आणि छान होतं. आणि विसर्जन झाल्यानंतर एकदम शांत होणार आहे. सर्वांचं डेली रुटीन पुन्हा चालू. छान एन्जॉय करतायत लोक, लेडीज पण छान एन्जॉय करतायत. पाण्यात पण भारी मजा येते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.